काल मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत शिवसेना भवन या ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी लहान मुलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते। त्यानंतर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालय या ठिकाणी ध्वजारोहण संपन्न केले। त्यापूर्वी अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी पुणे जिल्हाधिकारी या ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रमाचा उत्साहामध्ये ध्वजारोहण समारंभ कार्यक्रम पार पडला। हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा कार्यक्रम ठरला गेला। यावेळी एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील यांच्या हस्ते मुख्य ठिकाणी आपलं ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला। एकनाथ शिंदे यांनी देखील ठाणे जिल्हाधिकारी या ठिकाणी आपला ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला। उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळेस उद्घाटन करून इथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी मात्र जोरदार चर्चा होती। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणेमध्ये आनंद दिघे यांनी सुरू केलेली शिवसेना शाखेतली रात्री 12:01 होणारी ध्वजारोहण कार्यक्रमाची रूपरेषा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे ध्वजारोहण पार पडले। यावेळी रिमझिम पाऊस असताना देखील त्यांनी यावेळी ध्वजारोहण केले। दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना भवन या ठिकाणी झालेली डॅशिंग एंट्री आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण जेव्हा ध्वजारोहण करत असताना थोडे अडखळल्याचं चुकल्याचं आपल्याला जाणवलं। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी ध्वजारोहण संपन्न पार पडत असताना नेमकं काय घडलं तो व्हिडिओ आपण पाहणारच आहोत। ध्वजारोहण कार्यक्रम पार पडल्याच्या नंतर ध्वजाला सलामी देत असताना पुढे अशा प्रकारचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी एकनाथ शिंदे ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होऊन खाली जात असताना थोडे अडखळल्याचे चुकल्याचे आपल्याला जाणवले। समोर आपण पाहताय की खाली उतरताना त्यांनी खाली उतरायचे नसताना खाली आपले पाय ठेवले, मात्र त्यांच्या सुविधा सहायकांनी त्यांना वरती घेतल्याचं आपल्याला जाणवलं। दोनदा तीनदा अशा प्रकारचं घडल्यानंतर ही चूक लक्षात आल्यानंतर समोर त्यांनी आपलं एका जागेवरती लक्ष केंद्रित केलं। त्यानंतर मात्र ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला, मात्र कॅमेऱ्यामध्ये ही चूक अतिशय नम्रपणे स्वीकारली गेली। अशा प्रकारे उद्धव ठाकरे यांची शिवसेना भवन या ठिकाणी झालेली डॅशिंग एंट्री आणि एकनाथ शिंदे या ठिकाणी अडखळल्याचं आपल्याला जाणवलं। जिल्हाधिकाऱ्यांनी लगेच त्यांच्या हाताला पकडून बाजूला थोडं पाठीमागे खेचण्याचा प्रयत्न केला आणि समोरच पोलिसांनी त्यांना लगेच सलामी दिली। मित्रांनो, हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे या ठिकाणी पार पडला। दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय घडतं या सगळ्या घडामोडी अतिशय वेगाने घडत असताना उद्धव ठाकरेंची डॅशिंग एंट्री काल दिवसभरामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरली। न घाबरता आत्मविश्वासाने न डरमळता उद्धव ठाकरे यांनी काल त्या समारंभाला हजेरी लावली। दुसरीकडे एकनाथ शिंदे थोडे अडखळल्याचं आपल्याला जाणवलं। यावरून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढे काय घडणार याची थोडी किंचित कल्पना सर्वांना यायला लागली आहे। मित्रांनो, यावरून आपल्याला काय वाटतं? राज्याच्या राजकारणात पुढील काही दिवसात राजकीय भूकंप होऊन उद्धव ठाकरेंचा खूप मोठा विजय होईल हे आपणास वाटते का? आपण आपल्या प्रतिक्रिया द्या।